आई वडील काय करतात? माझ्या पप्पांनी भाजी विकली. दीपक टॉकीजच्या बाजूला आमची दुकानं होती. पप्पा असे रस्त्यावरच बसायचे भाजी विकायला. भाजी विकायला. आणि मम्मी BMC मध्ये कामाला होती. हम्म. BMC मध्ये क्लर्क होती. मग इट्स नॉर्मल. मम्मीला आय थिंक त्या गोष्टी खूप मॅटर करतात, कारण मम्मीच्या ऑफिसमध्येच सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी व्हिडिओज बघितल्यात 30 दिवसांचे. त्याऐवजी मला मम्मी सांगत होती ती ट्रेनमधून ऑफिसनी घरी येत होती आणि ट्रेनमध्ये लेडीज डब्यातल्या बायका माझ्याबद्दल बोलत होत्या. आणि ओके. मग मम्मी बोलली की हा माझा मुलगा आहे. तर ते मला यापेक्षा जास्त भारी काय आय असेल? थिंक त्यापेक्षा भारी काही नाही आहे, कारण ते असं रँडमली तुझ्या मम्मीच्या कानावर काहीतरी आलं आहे आणि मम्मी फोन करून सांगते. ड्युरिंग द सिरीज जेव्हा खूप लो पॉईंट चालू होता माझा, कारण खूप सारे फेलियर्स बघितले थ्रू आउट 30 डेज. मग आय थिंक दॅट वॉज व्हेरी व्हेरी प्रिशियस. आणि जेव्हा माझं होम कमिंग झालं परवा घरी, तेव्हा पण माझ्या वहिनीने आणि माझ्या मम्मीने मस्त डेकोरेशन करून ठेवलेलं. खूपच छान वाटलं, कारण हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी, होम कमिंग वगैरे. आणि माझा एक फॉलोअरच काय भरपूर लोक बोललेली की सिद्धेश, तू जेव्हा घरी येशील ना, राम कसा आलेले, श्रीराम कसे आलेले वनवासातून एक्झॅक्टली. दिवाळीच्या टाइमला, तसं तुला फील तसंच तू होईल. आलायस. आणि मला ॲक्च्युली तसं फील झालं, कारण मी एकटा नव्हतो. माझ्याबरोबर माझा लक्ष्मण होता, माझ्याबरोबर माझे पूर्ण वानर सेना होती. आणि जेव्हा ती आली परत, तेव्हा असं वाटलं की ओके, काहीतरी करून आलो आहे, काहीतरी गाजवून आलो आहे. पण गाजवून आलो त्याला मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग मेन मिशन आमचा आत्ता चालू झाला आहे, हम्म. की तुम्ही कॉन्टेंट तर बनवलं, तर चेंज कसा घेऊन येणार. मग ते आहे. पण ओव्हरऑल मॉम, डॅड, माझा भाऊ मनोज लोकरे, माझी वहिनी भाग्यश्री देशमुख, सगळे एकदम खुश आहेत. एकदम खुश आहे. झंडे गाड के आगे हा, आगे. yes, yes, yes.